चला मॅचला सुरुवात करा. कालिका माता कालवार विपक्ष श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन टीम मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. टीम कालवारच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, तर फलंदाजीसाठी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला इन्व्हाइट केलाय. क्षेत्ररक्षण सजून घ्या, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करूया. संतोष विथ संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर पहिला मॅचचा हिरो मुकेश. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती, परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं षटक फेकेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉल उचलला जातोय, सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही, पहिल्या बॉलवर पहिली सिंगल पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झालंय संतोष आणि सोबतच टीम ठाकूरपाडाचं. षटकातील पुढचा बॉल मुकेश पुन्हा एकदा. बलेसा बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले, मात्र बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. सिंगल सोबत संजय देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल पाहायला मिळालेत. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी, कारण नॉकआउट स्पर्धा म्हटला की प्रत्येक विजय हा अत्यंत महत्वाचा असतोय स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्या दरम्यान फुल टॉस वर फुल टोल वसूल, बॉल निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. संतोष ठाकरेच्या बॅट मधून निघणारा पहिला ब्लास्ट, षटकार आलाय. यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. बॉल निर्धाव जातोय. पायचीची अपील जरूर झाली होती, मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या पंचांच्या माध्यमातून तपासल्या जातात. यावेळेस आमचे पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी. फुल टॉस आहे ऑन साइडला, पुन्हा एकदा प्रहार झालाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. अतिशय सुरेख 2 मोठे फटके पाहायला मिळाले संतोषच्या बॅट मधून, याआधी षटकार आणि त्यानंतर मात्र हा चौकार.
षटकातील शेवटचा बॉल मुकेश बॉलिंग ट्रॅकवर. स्लोवरचा वापर मात्र स्टेप आउट झाल्यात फलंदाज. हा बॉल देखील थांबत नाहीये. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका, चौकार. अतिशय चांगले फटके या ओव्हरमध्ये आल्यात अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 का डोला, 16 धाबांचा बोलबाला धावफलकर आपण पाहतोय. बिनबाद 16 धाबा, अर्थातच चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. कबीर मामा ठाकरे व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच खुश आहेत कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्यात. बॉलिंग ट्रॅकवर जितेंद्र, षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन संपलं, त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. फुलटॉस आहे ऑन साइडला, चांगला फटका, 1 बाउन्सने जाईल बॉल सीमा पार, 4 धाबा, चौकार. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक प्रवीण बॉल पर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात टीम अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. कारण षटक क्रमांक 2 चालू आहे आणि 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्या. 2 बॉलमध्ये 5 धावा जितेंद्रने खर्च केल्यात कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर सिंगल. वैयक्तिक 15 धावा संतोषच्या बॅटमधून आल्यात तर 6 धावांवर संजय ठाकरे खेळतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दोन्ही टीम्सने एक मॅच जिंकली आहे. अर्थातच या मॅचसाठी कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो कुठेतरी वाढला असेल, यात काही शंका नाही आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. आणि यानंतर मात्र जागृत मराठा रानाल संघ खेळेल चालू मॅचमधील विजयी टीम सोबत. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर, सीमा पार, 4 धावा, चौकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील अजून एक चांगला फटका.
मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर झाल्या आहेत 29. मात्र यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये हे सातत्य पुढे देखील पाहायला मिळालं तर मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडेल हे आपण पाहणार आहोतच. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर धर्मेश येतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्यात आणि आता मात्र षटक क्रमांक 3 पहिला बॉल. या वेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकाची सुरुवात. पहिला बॉल निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी. धर्मेश एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी करत आलाय. या वेळेस मात्र ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका भरपूर चांगला आहे. निघून जाईल सीमा पार. 6 धावा. षटकार. संजय ठाकरे आज वेगळ्या लय मध्ये दिसून येतोय. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी. या वेळेस देखील अजून एक बॉल ऑन साइडला उडवलाय. आता मात्र परतावा लागेल. चांगला झेल पकडला गेलाय. पहिली विकेट फलंदाज बाद संजय ठाकरे. गणेश ठाकरे नवीन फलंदाज. या वेळेस देखील ऑन साइडला बॉल उडवलाय. अजून एक महत्वाची विकेट. गणेश ठाकरेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
फेस केला आणि पहिल्याच बॉलवर झेल देऊन बाद झालाय त्या ठिकाणी गणेश. तर 2 विकेट 35 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र धर्मेशने चांगलं कमबॅक करून दिलंय. षटकातील पुढचा बॉल विकेट हॅट्रिक चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. छत्तीस धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन बॉलला ड्राईव्ह केलाय. मुकेश आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. एक षटकार जरूर आला या षटकामध्ये. मात्र त्यानंतर कमबॅक भरपूर चांगला केलाय. 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या गेल्या धर्मेशच्या माध्यमातून. 5 बॉल टाकून झाल्यात. 8 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. अप्रतिम फटका. बॉल 6 धावांसाठी. षटकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 43 धावा झाल्या आहेत. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण येतोय. नवीन गोलंदाज प्रवीण आलाय. शेवटचं षटक. अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत 43 धावा धावफलकावर आणि त्या दरम्यान ऑनसाइडला प्रहार झालाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी परावर्तित केलाय किरण ठाकरेने. ठोकलाय षटकार. या षटकाची सुरुवात 6 धावांच्या मदतीने झाली आहे. पहिला बॉलवर षटकार आलाय. प्रवीण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील टॉप एज लागलाय. नशिबाची साथ. लक फॅक्टर किरण ठाकरेच्या बाजूने आपण पाहतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत.
या 2 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट 51 धावा झाल्या आहेत. बडाच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, संपर्क अवत असं नाहीये, फक्त एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 52 धावा झाल्या आहेत. वैयक्तिक 22 धावा संतोषच्या बॅट मधून, तर किरण ठाकरे खेळतोय 10 धावांवर. आणि याआधी संजयने देखील चांगली फलंदाजी केली, 19 धावा त्याच्या बॅट मधून देखील पाहिल्या होत्या आपण. 2 षटकार 2 चौकार संतोष ठाकरेने आतापर्यंत ठोकल्यात. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आडव्या बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो कलेक्ट झाला असता तर कदाचित रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती, परंतु जर तरला कोणत्या प्रकारची जागा नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल, प्रवीण पुन्हा एकदा ऑन साइडला, बॉल हवेमध्ये सदा मात्र झेल खाली, आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. वैयक्तिक 24 धावांचं योगदान आणि त्यानंतर बाद झालाय. संतोष ठाकरे नवीन फलंदाज कालुराम मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी कालुरामकडे फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली होती, मात्र त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय प्रवीणने. 5 बॉल टाकून झाल्यात, 11 धावा खर्च झाल्यात, एक महत्त्वाची विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र अंतिम चेंडू, समोर कालुराम, या बॉलेस देखील टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट. 4 षटकांची समाप्ती, धावा धावफलकावर अब तक 56 धावा झाल्या आहेत. 57चं लक्ष हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. संतोषने 24 धावा काढल्या होत्या, संजयने 19, गणेश ठाकरेला अकाउंट ओपन करता आलं नाही. आणि त्यानंतर किरण ठाकरे च्या बॅटमधून 10 धावा. शेवटचा बॉल, छप्पन्न धावा झाल्या आहेत आणि 57चं लक्ष आहे. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीमचे कॅप्टन. चला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
भरपूर मोठं आव्हान ठेवलेलं आहे. 57 धाबा बनवायचे आहेत. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर गेली आहे. मुकेश आणि राकेश ही जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. उपस्थित सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आयोजन कमिटी चिरबकोन संघाच्या वतीने. पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू कॅपमध्ये खेळलाय. नो चान्स. चेंडू झाला सीमा रेखा पार. हे तो पहिला चेंडूवर पहिला चौकार. मुकेशने मागच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची सुरुवात राहिली होती. 57 धावा धाव फलकावर बनवायचे आहेत आणि एक सुरुवात चांगली पाहायला मिळते आहे. संतोष ठाकरे याच्या अगेन्स्ट पहिला चेंडू चौकार इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडं हलवलं जात आहे. संदेशानं आपण पाहतो या कव्हरवर शॉर्ट कव्हरला लावण्यात येत आहे 30 सर्कलवर आणि एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलवर आपण पाहतोय कालुराम संजयला पाहतो आपण मिड ऑफवर आहे. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन थोडंसं स्लो चेंडू टाकला गेला यावेळेस. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे गणेश ठाकरे तोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जात आहे. स्ट्राईक चेंज होते आता. स्ट्रायकिंगवर फलंदाज राकेश पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 57 धावा बनवायचे आहेत. एक चांगली सुरुवात केली आहे श्री कालिका माता कालवा टीम संघाच्या माध्यमातून. दोन्हीही बल्लाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाकडे चांगली बॅटिंग आहे. बघितलं टार्गेट सेट केलेला आहे 57 धावांचा. त्याचा पाठलाग करतोय. पहिल्या 2 चेंडू 5 धावा आल्यात. लोअर फुलटा चेंडू समोर खेळलात. पुन्हा एकदा गणेश ठाकरे चेंडूवर डीप मध्ये चांगली फिल्डिंग करत आहे. एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. राकेशचं खातं खोलतायत. एक धावेने 6 धावा धावफलकावर. चांगला खेळ इथे पाहायला मिळते कालवा टीम संघाच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू अगदी मिडल केलेले आहेत फलंदाजाने. बॅटवर चेंडू येणं फार महत्त्वाचा असतो प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. संतोष ठाकरे लेफ्ट आर्म गोलंदाज. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या बरोबर मिडल झालेला आहे आणि आता चाललाय चेंडू सीमारेखा पार. पंचांचा इशारा होतोय चौकार. पाहायला मिळतंय. टेक्निकल फलंदाज आहे मुकेश. 2 चौकार आतापर्यंत बॅटने आलेले आहेत. 10 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात थोडस विचारात टाकलेलं आहे टीम ठाकूरपाडा टीम संघाला. कालवार संघाने 56 धावा बनवल्या होत्या आणि 57 धावांचं आव्हान इथे पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारी मुकेश आणि राकेशची पाहायला मिळते आहे. थोडस वेल घेतला जात आहे. मात्र महत्वाचे येणारे 2 चेंडू या षटकातील एक मोठा फटकाला एक चांगली सुरुवात होऊ शकतो. संतोष ठाकरे कमबॅक करेल का पाहूया आपण. ओ सुंदर असा चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय संतोष ठाकरे याला. चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाजी आहे. व्हेरिएशन भरपूर चांगला आहे गोलंदाजाकडे. अनुभव लावताना गोलंदाजीमध्ये. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला. चेंडू उडवला गेला मिड विकेटवर. ओ मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू झाला सीमा रेखा पार. षटकार. षटकाराने जागते रहोचा आदेश देताना टीम ठाकूरपाडा टीम संघासाठी कालवार संघाचे खेळाडू आपण पाहतोय मुकेश. त्याच्या बॅटमधून हा येणारा षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावा धावफलकावर 16 धावा. विकेट नाहीये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. 5 मिनिटाचा खेळ इथे आतापर्यंत झालेला आहे. पाणी मैदानाच्या मध्ये जात आहे.
आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय गणेश ठाकरे आपला रनअप घेताना आपण पाहतोय. अगदी चांगला उत्तर दिलाय. पहिल्या डावामध्ये श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाची देखील 16 धावा होत्या, विकेट नव्हता आला आणि इथे देखील तसंच चित्र पाहायला मिळत आहे. संतोष ठाकरे यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. प्रयत्न करायला हवे होते तिथे, जयहिंद तरे होता, मात्र चेंडू सीमा पार षटकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. गणेश ठाकरे गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. आज बॅटनं काही करू शकले नाही आपल्या संघासाठी, एकही धाव बनवली नाहीये. पहिल्या चेंडूवर आऊट झाले होते. पाहूया किती विकेट मिळतात या षटकामध्ये. फार महत्वाचं षटक आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना सुनील म्हात्रे सर, तालुका क्रिकेटमध्ये पंचांची भरपूर चर्चा. जेव्हापासून 40+ संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून या पंचांना आपण पाहतो. या भिवंडी पंचकृषीमध्ये सुरेश घरत, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील यांनी आता आपण पाहतोय पंच माधव ठाकरे सर सोबत जोडले गेलेले आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा पंच, आपण देखील चला वेगाने जायचं आहे. गणेश ठाकरे अनुभवाची कुठेही कमतरता नाही आहे. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि आजही खेळत आहेत ते, आणि चांगला खेळ नेहमी बघितला आम्ही. मात्र हा षटक फार महत्वाचा आहे. थोडासा गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण, तिसरा धाव आता घेण्याचा प्रयत्न केला राकेशने. आता नक्की काय घडलं पाहूया आपण. विकेट मिळणार नाहीये. यस, म्हणजेच 2 धावा, 2 धावांनी धावफलकावर 18 धावा झालेल्या आहेत. हा षटक महत्वाचा आहे, दोन्ही संघांना माहित आहे. इथून जर 10+ धावा जरी आल्या तर एक चांगली सुरुवात होऊ शकतो कालवा टीम संघाची. गणेश ठाकरे पहिला चेंडू अगदी चांगला टाकला गेला, त्याच्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या होत्या राकेश आणि मुकेशच्या माध्यमातून. प्रयत्न सुरू ठेवावा लागतील, तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. नॉकआउट स्पर्धा आहे, जिंकला तरच स्थान आहे. मात्र परफेक्टली LB आउट झालेला आहे फलंदाज आणि विकेट मिळालेला आहे इथे ठाकूरपुरा टीम संघाला. राकेश बॅक टू डगआउट. केली होती श्री अष्टविनायक ठाकूरपुरा टीम संघाला. बॅटर आउट झालेला आहे तो म्हणजेच राकेश. 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या. विद्यानंद गेला क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. सरपंच उपसरपंच चषक 2025 तिसरा दिवस. चांगला खेळ आहे. जागृत मराठा राणा टीम संघाने देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. यानंतर त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. विकेट मिळालाय. गोलंदाज गणेश ठाकरे याला, नवीन फलंदाज विद्यानंद स्ट्रायकिंग वर. राऊंड विकेट नाही, पुढचा चेंडू टाकला जात आहे गणेश ठाकरेच्या माध्यमातून. सुंदर असा हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा पूर्ण करताना विद्यानंद. 2 धावाने आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 20 धावा, 20 रन. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम कालवार. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर 13 धावा, त्यानंतर 14, मग 13 पुन्हा आल्या होत्या. अशी सरासरी गाठावी लागेल. 3 चेंडू चांगले टाकलेत. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी आहे गणेश ठाकरेची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. मी अगोदरच सांगितलं होतं या षटकामध्ये भरपूर काही निर्भर करतोय टीम कालवार टीमला. इथून धावा बनवायच्या होत्या, मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा आल्यात. एक विकेट देखील गमावला गेलाय.
येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेश और पी चेंडू बॅटची एज घेतलीये. चेंडू लॉंग स्टॉप सीमेकडे चाललाय. शतरक्षक वेगाने चेंडू मागे. चेंडू पायाने अडवला गेलाय आणि धावा इथे पूर्ण होत आहेत ते म्हणजेच 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 1 धाव वाचवली गेली आहे. अगदी वेगाने 3 धावा. भगवान ठाकरे होते तिथे. 3 धावाने धावफलकावर 23 धावा झालेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 2 षटकाच्या समाप्तीवर 29 धावा होत्या. आता 23 आहेत. म्हणजे मोठा फटका कंपल्सरी असेल. मुकेश प्रयत्न करतोय. 2 चौकार 1 षटकार आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. गणेश शेवटचा चेंडू स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. फक्त धावा 7 धावा आल्या आणि 1 विकेट देखील आला. चांगली गोलंदाजी आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. पाणी जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता आपण. पाणी या स्पर्धेमध्ये आम्हाला दिलेलं आहे. सन्माननीय लोपेश प्रकाश मुकादम आणि दर्शन धुले यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांना आम्हाला या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची सुविधा केलेली आहे. त्यानंतर यश कलेक्शन यांचा आम्ही आभार व्यक्त करू. स्पीकर आणि चाय बनवण्याची जी मशीन आहे ती अमोल परदेशी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मंडप किल्ले दुर्गाडी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. नंदू मात्रे थँक्यू सो मच. सुंदर अशा ट्रॉफी जे आहे सन्माननीय श्री बंधू हनुमान पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. टायटन गॉगल्स जे आपण चष्मा घालतो तो आम्हाला नक्कीच 3 गॉगल देण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जशी नावं मिळती तशी नावं तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 2 षटकाच्या समाप्तीवर धाबा आहे. धावफलकावर 23 धाबा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानातून आपल्याला विचारलं जाते की 12 चेंडूमध्ये अजून किती धावांची आवश्यकता आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 34. अजूनही 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे. प्रयत्न करावे लागतील. संध्याकाळ होत आहे. हवा देखील आहे थोडीशी. हवेचा फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. तर समोरच्या स्टँड मध्ये आपण पाहतोय राणा टीम देखील आपण पाहतोय आरामात मॅचचा आनंद घेत आहेत, कारण की पुढील मॅच त्यांच्या बरोबरच खेळायचा आहे. विजेता संघ खेळणार आहे राणा संघाबरोबर. पाणी मैदानाच्या आतमध्ये मेसेज पोहोचला गेलाय आणि षटक टाकण्याकरिता गोलंदाज संजय ठाकरे गोलंदाज. षटक क्रमांक 3 दोन्ही संघासाठी महत्वाचा षटक आहे. व्हीआयपी डायझेन कडून पहिला चेंडू. षटकाला सुरुवात होत आहे. संजय ठाकरे गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने. वाईड यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. चांगली सुरुवात गोलंदाज संजय ठाकरेच्या माध्यमातून. परफेक्टली जेव्हा गोलंदाज क्रिस बॉक्स मध्ये चेंडू लँड करतो तेव्हा ऑप्शन राहत नाही फलंदाजाकडे. खराब चेंडू टाकला गेलाय, मात्र त्याचा बचतमग करताना आपण पाहतोय संदेश ठाकरे तिथे होते. नो सिग्नल पंचांच्या माध्यमातून आता पुढील चेंडू फ्रीड आहे आणि फ्रीडचा इशारा देखील करता येतं पंच माधव ठाकरे सर. धाबा झालेल्या आहेत 25 धाबा. सिल्वर ज्युबली 25. एकच विकेट गमावला गेला तो म्हणजे राकेश आउट झाला होता. 3 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. मात्र विद्यानंद सध्या तरी स्ट्रगल करताना आपण पाहतोय. फ्रीडचा इशारा आहे. संजय ठाकरे. फ्रीडचा चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. विकेट किपर स्वतः वेगाने धावतायत. एक धाव पूर्ण केली गेली आहे. एक धाव किती महत्वाची आहे. नक्कीच आता कालवड टीम संघाला विचार करावा लागेल, कारण की मागच्या 7 चेंडूपासून 8 चेंडूपासून मोठा फटका आला नाहीये. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाही, मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. किती धावा वाचवल्यात पाहूया आपण. 3 धावा वाचवल्यात. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल.
आणि पंचांनी स्क्वेअर लेग पंचांनी ते नो सिग्नल केलेला आहे, नो बॉल, म्हणजेच गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. 2 भीम टाकलेले आहेत. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन क्षेत्ररक्षण लावायचे आपण. स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल दिलेला आहे. बाहेरून कोणी आवाज देऊ नका सदादा प्लीज. यस, नक्कीच तिसरे पंच चर्चा करतील पंचांसोबत. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पंच नक्की काय आहे, बीमर आहे की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला पहिला? माधव ठाकरे सर, पंचांसोबत चर्चा करा आपण. तिसरे पंच आहेत सुनील म्हात्रे. बाकीचे सर्व खेळाडूंनी डगआउट मध्ये बसून घ्या. कालवा टीम प्लीज, जे काही नियम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परेश महाजन सर, आपण देखील जायचं, चर्चा करायची आपण. चला गोलंदाज आपण सुरू व्हायचा पुन्हा एकदा. तिथे फ्रीट आहे आणि आता फ्रीट केल्यासाठी सज्ज होते फलंदाज मुकेश. फ्रीट वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. क्लास गोलंदाजी पाहायला मिळते संजय ठाकरेच्या माध्यमातून. 2 नो बॉल टाकले, मात्र एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवला गेला काऊ कॉर्नर मध्ये. गणेश ठाकरे चेंडूला फीड करतो. 1 धाव झालीये. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होता, फक्त एकच धाव घेता आली आहे. धाव संख्या 29 धावा धावफलकावर. 28 धावा, 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना बनवावा लागेल. 2 येणारे चेंडूवर मोठे पटके खेळावे लागतील. संजय ठाकरे राईट हॅम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा कट केलेला हा चेंडू आहे. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट तडम्यांचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 सिंगल धाव. 1 धाव इथे कंप्लीट केली जात आहे. पहिल्या डावामध्ये 8 मोठे पटके आले होते आणि आता दुसऱ्या डावामध्ये फक्त पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती. 3 मोठे पटके आले होते. त्यानंतर रणबंदी जी आहे चालूच आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर आहेत ते म्हणजे 30 धावा, 30. 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय मेहनत घेताना या स्पर्धेसाठी भाई नाईक, राजेंद्र पाटील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देताना आपण पाहताय मैदानामध्ये पाहणी केली जात आहे. कारण की उद्या मेगा फायनल डे, सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल उद्या. सहा चेंडू आणि 27 धावा. मिशन इम्पॉसिबल, मात्र क्रिकेट हे काहीही होऊ शकतो. अशा धावा आम्ही भरपूर वेळा बनताना देखील बघितलेल्या आहेत. मात्र दिनेश ठाकरे
सोडलं आणि सरळ निघून गेला सीमा पार. चौकार. जाता जाता पंचांचा देखील मनोरंजन झालं, त्याने देखील आनंद साजरा केला की चौकार आला. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. असेच काही पटके खेळावे लागतील फलंदाजाला. विद्यानंद क्षमता आहे या खेळाडूकडे. पुढचा चेंडू उडपी चेंडू आणि आता दांडी गुल केली आहे, बोल्ड केलाय, फलंदाज आउट होत आहे. दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, मात्र आता भरपूर उशीर झाला. नक्कीच 2 लिगल चेंडू टाकायचे बाकी राहिलेले आहेत. कारण धावा 36 धावा 36. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल, फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडू. यानंतर तयारीत राहायचं आहे राणा संघाच्या कॅप्टनने. शेवटचा चेंडू आहे, 1 पाऊल दूर आहे विजयापासून. टीम श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाचा इथे विजय झालेला आहे, कारण की शेवटच्या चेंडूवर धाव आलेला नाहीये. खूप खूप अभिनंदन टीमचे कॅप्टन. अभिनंदन संपूर्ण टीम श्री अष्टविनायक ठाकूरपडा. हार्डलक टपलक टीम श्री कालिका माता कालवार. असं वाटतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना